हे सिंपल एक बेसिक आहे. मी याच्या पहिलं आपण याच्यावरून घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढं आपल्या नोट्स. एक जनरल तुम्हाला माहिती आहे फक्त बेसिक, नंतर आपण पूर्ण कोड बघा. आजचा क्वेश्चन काय आपला, व्हॉट इज अ नंपाय. तर नंपाय इज इक्वल टू काय आपला नंबर प्लस पायथन, म्हणजेच आपला नंपाय, म्हणजे टोटल मॅथमॅटिक्स आहे. ओके. मग आता बघा खाली काय दिलंय, इट इज अ पायथन लायब्ररी यूज. कशासाठी वापरतो आपण पायथन लायब्ररी? वर्क विथ नंबर, वर्क विथ अरेज. अरेज असे मोठमोठे आपण नाही शिकलो का, ग्रामर सोल किंवा डे ते थ्री फॉर्मॅट आता शिकलो आपण, इनवर्स मध्ये मॅट्रिक्स, त्या टाईपच्या ठिकाणी असतं. डू फास्ट कॅल्क्युलेशन साठी वापरतो आपण. पायथन पेक्षा बी फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल, कोड बी लवकर देतं. इट इज अ मोस्टली यूज इन डेटा सायन्स, मशीन लर्निंग या इंजिनिअरिंग. ओके. या तीन गोष्टीमध्ये वापरले जाते नमपाय. इन्स्टॉल कसं करायचं त्याला? इन्स्टॉल नमपाय. इफ यू नॉट इन्स्टॉल केला असेल तर काय करायचं? पिप इन्स्टॉल नमपाय. हे कशासाठी वापरायचं आपल्याला? पिप इन्स्टॉल नमपाय आपण सेकंड लायब्ररी, म्हणजे आपण जर व्हीएस कोडवर इन्स्टॉल करतो तर पिप इन्स्टॉल नमपाय वापरतो. आणि आपण ज्युपिटरवर इन्स्टॉल करत असेल तिथे काय लावायचं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जोडायचं. हा, एक्सक्लेमेटरी पाहिजे. आता इम्पोर्ट बघा, हे केलं आपण, इन्स्टॉल केल्यानंतर काय करायचं? लायब्ररीला इम्पोर्ट करायचं. जसं आपण पांडाला केलं होतं इम्पोर्ट, तसं याला आपण इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी. खाली बघा, वी राईट एनपी बिकॉज इट इज अ शॉर्ट अँड इझी फॉर्म. ओके. नेक्स्ट आहे, व्हॉट इज अन अरे. अरे म्हणजे काय? लिस्ट ऑफ नंबर इन बॉक्स. कळलं का? अरे वरती जर डाऊट असणार, अरे म्हणजे काय तर काय? लिस्ट ऑफ नंबर इन अ बॉक्स. नेक्स्ट कोड बघा असा, नॉर्मल पायथन लिस्ट कोड, नंबर इज इक्वल टू 1 2 3 4, है ना. त्याला बॉक्स क्लोज झालेला म्हणतो आपण अरे. पण नमपाय अरे बघा थोडासा खाली आता येईनच मोठं मोठं इम्पोर्ट. हे बघा इथे, इम्पोर्ट नमपाय ॲज एनपी, नंबर इज इक्वल टू एनपी डॉट, म्हणजे तुम्हाला अरे मध्ये लिहायचं असं, एनपी डॉट अरे 1 2 3. दिसतं ना, सिम्पल ब्रॅकेट आणि बॉक्स ब्रॅकेट आहे आपल्याला, आणि प्रिंट नंबर, असे नंबर प्रिंट होईल बॉक्स मध्ये. बघा इथपर्यंत कळालं मला पहिले सांगा. नमपाय अरे इज अ फास्टर दॅन लिस्ट. लिस्ट पेक्षा फास्टर आहे. पण प्रश्न विचारला, हाऊ टू यूज नमपाय अरे, तर सांगायचं काय? नमपाय अरे इज फास्टर दॅन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अरे अँड लिस्ट? कळालं का? असं बी येऊ शकते का? क्रिएट डिफरंट टाईप ऑफ अरेज. 1D आता सिंगल रो साठी आपण असं लिहितो, दिसते ना, ए इज इक्वल टू एनपी डॉट अरे, सिंपल ब्रॅकेट आणि पुढे बॉक्स ब्रॅकेट आहे आपलं, 10 20 30 बॉक्स क्लोज. हा, लिहिण्याची पद्धत आहे, अरे लिहिण्याची पद्धत सिंगल रो मध्ये, त्याला 1D म्हणतो. हा, करले ब्रॅकेट. पण इथं बॉक्स मध्ये बरं लक्षात ठेवा. याचा खाली बघा, या असं दिसते 2D अरे, रो अँड कॉलम, ते तुम्ही शिकलेले दावे. बी इज इक्वल टू एनपी डॉट अरे इन ब्रॅकेट 1 2 3 4. दिसतं ना बघा, याचा आउटपुट बघा असेल 1 2 3 4. हे शिकलेलं तुम्ही, बरोबर आहे का? नेक्स्ट आहे आता स्पेशल अरे. झिरो अरे लिहायचं आपल्याला, एनपी डॉट 0 3. हे बघा 3 0 येते, 0.000. कळलं ना? स्पेशल अरे साठी. आता वन अरे तुम्ही आता बघितला, एनपी डॉट वन अरे 3 वन्स 3 3 1 1, म्हणजे 3 वेळेस आपलं 3 लिहायचं, तर 3 वेळेस आपलं 1 लिहायचं. तर इथं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 3 लिहिणं पडत, 1 1 1. कळते ना? आपण याचं प्रॅक्टिकल बी करू. हा, इथं वन्स आहे ना, इथं काय आपलं 0 आहे, इथं एनपी डॉट 0 आहे. 3 वेळेस 0, तू 5 वेळेस लिहितो, 5 वेळेस येऊन जाईल. हा, 2 2 वेळेस येते. इथं जर 2 लिहिले असतं 0 जागेवर, हा, इथं वन्स टूज. कळते ना? रेंज अरे, एनपी डॉट अरेंज, है ना. अरेंज बघा काय, 1 6 ची रेंज लिहायची. तर 1 पासून 6 येणार नाही, कुठपर्यंत कोडिंग? 5 पर्यंत. तर हे 0 पकडते ना पहिलं, 0 1 2 3 4 आहे ना. एक कमी नंबर येईल फक्त, लक्षात ठेवा. अरेच शेप, शेप इज इक्वल टू साईज ऑफ अरे. अरेची साईज 1 2 3 आहे, 4 5 6, म्हणजे अरे साईज कशी? रो आणि कॉलम. हे बघा 2 रो, ही एक आडवी रो, 2 रो दिसते ना, म्हणून 2 आलं. कॉलम किती? 1 2 3 कॉलम. कळते ना?
याची झाली शेप झाला, शेप करण्यासाठी. लक्षात ठेवा कोड कशी यूज करते. सिंपल लेवलला कोड आहे. 2 रोज अँड 3 कॉलम दिसते ना. 2 रोज आहे आपल्या आडवे आणि 3 कॉलम उभी. बेसिक मॅथ ऑपरेशन बघू आता अरेच. A is equal to NP dot array 1 2 3. B is equal to NP dot array 4 5 6. हे बघा A प्लस बी करायचं ऍडिशन, A इंटू बी करायचं मल्टिप्लिकेशन. बघा असं ऍडिशन केली अरेच. 1 मध्ये 4 ऍड केले, 2 मध्ये 5 ऍड केले, 3 मध्ये 6 ऍड केले. आता मल्टिप्लिकेशन 4 इंटू 1, 5 इंटू 2, 6 इंटू 3. कळालं का? सिंपल आहे मॅथ मध्ये जी पूर्ण, आणि आपल्याच मॅथ पक्के मॅथ जास्त हार्ड नाही तुम्हाला. नमपाय डज एलिमेंट वाईज कॅल्क्युलेशन करतो. कळलं ना? इम्पॉर्टंट फंक्शन बघा आता नमपाय काही असले. ए इज इक्वल टू NP डॉट अरे 10 20 30 40 केले तर एक अरे लिहिलंय खाली बघा, प्रिंट NP सम ये ऍड ऑल याची सम करायची, आपल्या सगळ्यांची ऍड करायची, मीन काढायचा, ऍव्हरेज इन मीन सर्वांचा ऍडिशन, आणि त्याला 4 डिवाइड होईल. माहिती ना 10 20 30 40 चे ऍडिशन होईल, आणि त्याला किती डिवाइड होईल, नंबर 4 आहे म्हणून 4 डिवाइड होईल. मॅक्झिमम व्हॅल्यू बघा कोणती आहे. मिनिमम चेक करा कोणती, 10. कळलं नाही? हे ऑलरेडी आपलं एक्झाम्पल तुमचे मॅथ्स पक्का आहे म्हणजे नम पाय अवघड जाणार नाही मला नाही वाटत. अवघड जाईल गेले, कारण हे कोणाला अवघड जातं त्याचं मॅथ कच्च आहे. आता ऑलरेडी तुम्ही भरपूर मॅथ तर पक्काच आहे का नाही? एवढं बी म्हणजे मला नाही वाटत की तुम्ही लेखच. ओके, स्मॉल प्रॅक्टिस करायची फॉर यू करायचे असेल तर ट्राय दिस. क्रिएट अरे फ्रॉम 5 to 15 अरे क्रिएट करायचा. क्रिएट 2 into 2 मॅट्रिक्स क्रिएट करायचा. फाइंड द सम ऑफ अरे 5 10 15. हे तुमचं काम आहे. ओके, सिन्स यू आर लर्निंग ए इंजिनिअरिंग, नम पाय इज अ फाउंडेशन ऑफ मशीन लर्निंग, डीप लर्निंग, पांडास, टेन्सर. हे लायब्ररीचे नाव आहे. मशीन लर्निंग माहिती तुम्हाला है ना, त्यांना आपण डीप लर्निंग आता पांडास शिकलो जाऊ. इफ यू वॉन्ट टू नेक्स्ट, आता चॅप्टर दिले त्यांनी, आता खालचे चॅप्टर मी सध्याला घेत नाही. कळलं का? पहिलं आपण इथपर्यंत बघू, चालेल ना? असं तसं शेअर करू तुम्हाला डायरेक्ट. आता एस स्केलर म्हणजे आपल्याला मेंटेन टाईप शिकायचे. दोन दोन